नाणेघाटला जात असताना मस्तपैकी दुपारचा मी जेवणाचं नियोजन केलं. मस्तपैकी जेवणाचं नियोजन चालू आहे. जेवण झाल्यानंतर आम्ही नाणेघाटला जाणार आहोत. तर सगळं आपल्या समोरचा हा जो मार्ग आहे हा नाणेघाटला जाणारा मार्ग आहे. तर येण्यासाठी दोन आपल्याला मार्ग मिळतात, एक खालून वर आणि वरून खाली. तर आम्ही 2 किले केल्यामुळं वरच्या मार्गाने आम्ही जात आहोत. तर पुढं जो आपल्याला नाणेघाटच्या जो परिसर आहे या परिसरामधील काही जे ऐतिहासिक वास्तू असतील त्या वास्तूंचं आपण दर्शन घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आणखी एका किल्ल्यावर जाणार आहोत. तर त्यामुळं संपूर्ण हा परिसर आपण गाईडच्या माध्यमातून आपण त्यांच्याकडून माहिती घेणार तर आहोतच, कारण अशा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या हजारो वर्षाच्या इतिहासाचे साक्षीदार असणारे हे प्रेरणास्थान याची माहिती ही स्थानिक जे गाईड आहेत त्यांच्याकडून घेणं खूप गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. कारण नुसतं पाहणं आणि त्यांच्याकडून ऐकणं यात खूप फरक आहे. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण संपूर्ण हा परिसराची माहिती तर घेणार आहोतच. तर चला आपण सर्व आपल्या सहकार्यांच्या सोबत पुढच्या मार्गावर आपण म्हणजे नाणेघाटला जात आहोत. नाही बाय तेवढं आपल्यासारखं नाही ना, ते एवढं काही येणार जाऊन आला काय? जवळच आहे काय? जाऊन आला काय म्हणाला? कुठल्या गावचं? हे पहा, अंतर्गत भागातील अशा वेगवेगळे शिलालेख आपल्याला मोडी लिपीमध्ये लिहिलेले पाहायला मिळतात. याची परिपूर्ण माहिती आपल्या मार्गदर्शनाच्या कडून आपल्याला भेटणार तर आहेच. तर हे पहा, खूप असे जबरदस्त असणारे इतिहासाचे प्रेरणास्थान साक्षीदार कित्येक हजार वर्षापासून या आपल्याला प्रेरणा ताकद देत असतात. याचं उत्तम उदाहरण खूप मोठा असा म्हणजे शिलालेख आपल्याला पाहायला मिळतो. अरे इथं एवढ्या याच्यावर पाण्याच्या वर टाक्या म्हणजे काय जिरपत आलेलं सगळं तेच काय त्याची सोय बी करायला पाहिजे. पाणी पाणी किती लोक असतील हो तेच काय
त्याला 1000 वर्ष मागे जायला पाहिजे आणि कल्पना करायला पाहिजे कसं उंट येत असतील, कसं बैलावर वजन येत असतील. आता बैलानं जाणतं ते वजन काय बैला पाठीवर टाकून की नाही इथं भूक लावलं बघा म्हणजे इथं क्लाइम्बिंग करत असेल 100. त्यावेळची अद्भुत अशी व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. काय जे नियम असतील, रूल्स असतील आणि या नाणे घाटाच्या माध्यमातून आजूबाजूच्या भरपूर असे किल्लेसुद्धा उभारण्यात आले होते आणि जकातीसाठी याचा वापर केला जात होता. तर या संदर्भात परिपूर्ण माहिती आपण मार्गदर्शनच्या कडून घेणार तर आहोतच आणि तोपर्यंत आपण आजूबाजूच्या परिसराचं म्हणजे संपूर्ण जो भाग आहे या भागाचं पहिला आपण फिरून दर्शन घेणार आहोत. कारण आतल्या भागामध्ये मोडी लिपीतील जे संदर्भ आहेत हे आपण त्यांच्याकडूनच माहिती घेऊ. तर ती परिपूर्ण अशी जी माहिती आहे याचा आपण स्पेशल व्हिडिओ आपण याच्या पुढच्या भागामध्ये आपण टाकणार आहोतच. तोपर्यंत आजूबाजूच्या परिसराचं आपण दर्शन घेत आहोत. इतिहासाचे असणारे साक्षीदार, प्रेरणास्थान. चला विजय आपण जाऊया. हे थांबा आम्ही जातो. आम्ही जातो चला विजय. विजय हे थांब जातो. एक मिनिट. नाणी घाटाचा हा ट्रॅक आता आपला पूर्ण होत आहे. जवळजवळ 2.5 ते 3,000 फूट इतकी उंचीवर आहे. आता आपण नाणी घाटावर पोचलेलो आहे. तिथलं वास्तू बघितलं आणि वरच्या मार्गावर आपण पुन्हा सिंधुळा किल्ल्याकडे जात आहोत. तर चला, जय शिवराय मित्रांनो, जय शिवराय. फोन कट करून चालत नाही. नाणेघाटावर असणारी गणपतीची मूर्ती आपण पाहतात. तसेच समोर पाण्याचे टाक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात.
त्यानंतर इथे एक खांडा दिसतो आपल्याला जकातीचा, तो पण सुद्धा पाहू. थोडा दम भरला हे पहा, भरपूर अशा वास्तू पाहायला मिळतात. काही जुन्या वस्तूंचा अवशेष पडलेला आहे, फोडण्यात आलं आहे.